नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी ज्या कर्जमाफी मधल्या ज्या अटी होत्या त्या अटी काढून टाकल्या, कमी केल्या, 50,000ची अट देखील काढून टाकली। त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते त्यांचं माफ होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आजची बातमी जरा नीट कान देऊ नये का, कारण राज्यातल्या शेतकऱ्यांचं आज सकाळपासून एकाच गोष्टीकडे लक्ष लागलेलं आहे, कर्जमाफीचे पैसे खात्यात पडतात की नाही आणि त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता पण येतोय का। आता काय झालंय, इकडे तिकडे काही ठिकाणी आजपासून पैसे खात्यात पडायला लागले असतील असं सांगितलं गेलं होतं, पण सकाळी उठल्यापासून कुणी मोबाईल हातात घेऊन मेसेज बघतोय, कुणी बँकेचं ऍप उघडून बसलंय, कुणी पासबुक घेऊन बँकेत गेलंय, तर कुणी शेजाऱ्याला फोन करून विचारतोय तुला पैसे आले का। मग बघा, अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही। मग आता सगळ्यांच्या डोक्यात एकच घोळ, एवढे दिवस वाट बघितली, कर्जमाफी मंजूर झाली म्हणतात, मग पैसा नेमका गेला कुठे, नमोचा हप्ता कधी पडणार आणि हा एवढा उशीर कशासाठी होतोय। म्हणून पुढची माहिती अर्ध्यात सोडू नका, कारण आज कर्जमाफी आणि नमो शेतकरी दोन्हींचा हिशोब अगदी गावाकडच्या भाषेमध्ये आपण समजून घेणार आहोत। ज्यांनी कर्जमाफीची वाट बघून बघून जीव कंटाळला, ज्यांचं नाव येईल का म्हणून रोज विचारपूस चाललीये आणि ज्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता अजून दिसलाच नाही, त्यांच्यासाठी ही बातमी थोडी जास्त महत्त्वाची आहे। कारण काय असतं, आज पैसे येणार असं कानावर पडलं की माणूस दिवसभर मोबाईल बघत बसतो, संध्याकाळ झाली तरी काही दिसलं नाही की लगेच मनात शंका सुरू होते, आपलं नाव काढलं काय, केवायसी मध्ये काही घोळ झाला असेल का, बँक खातं अडलं असेल का, योजना थांबली असेल का। पण उगाच डोक्याला ताप घेऊन बसू नका, एक गोष्ट बघा, आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा, कारण शेतकऱ्यांच्या पैशांचा मामला असला की खरी माहिती वेळेत मिळणं जास्त महत्वाचं असतं। आता सगळ्यात पहिलं म्हणजे कर्जमाफी। तर बघा, कर्जमाफी आता मंजूर झालेली आहे, म्हणजे कर्जमाफी होणार की नाही हा प्रश्न आता राहिलेला नाही, मंजुरी मिळालेली आहे। आता उरलाय तो फक्त एक मोठा प्रश्न, तो म्हणजे मंजूर झालेला पैसा तुमच्या खात्यावर नेमका कधी पडणार। सुरुवातीला काय सांगितलं होतं, 30 जून पर्यंत कर्जमाफीचं काम पूर्ण होईल, मग ही तारीख गेली, त्यानंतर 31 जुलै पर्यंत पैसे खात्यावर जमा होतील अशी माहिती पुढे आली, पण पुन्हा 15 ऑगस्ट पासून पैसे टाकायला सुरुवात होणार आहे असं सरकारकडून बोललं गेलं। आता शेतकरी म्हणाला, कर्जमाफी मंजूर झाली, तारीख पण सांगितली, आता तरी पैसा खात्यात पडेल, पण 15 ऑगस्टची तारीख सुद्धा निघून गेली, खात्यावर पैसा दिसलाच नाही। म्हणून आता लोक विचारतायत, मंजुरी झाली, नाव यादीत आलं, पण पैसा पडायला एवढा उशीर कशाला झाला। आता इथेच खरी गोष्ट आहे, मंजुरी झाली आहे पण खात्यावर पैसा टाकायचं काम कुठे अडलंय हे बघणं जास्त महत्वाचं ठरेल। आणि दुसरीकडे नमो शेतकरी योजनेची पण तशीच परिस्थिती आपल्याला दिसते, हा हप्ता तर कित्येक महिन्यांपूर्वी यायला हवा होता असं शेतकऱ्यांना वाटत होतं, पण अजूनही हप्ता खात्यावर आलेला नाही। म्हणजे एका बाजूला कर्जमाफीचा पैसा उशिरा, दुसऱ्या बाजूला नमोचा हप्ता उशिरा। आता दोन्हींकडे पैशांची वाट बघायची म्हणजे शेतकरी अतिशय कंटाळून गेले, पण लगेच असं समजू नका की योजना बंद झाली आणि पैसा मिळणारच नाही। सांगितलं जात आहे की काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे कामाला उशीर लागतोय, म्हणजे मशीनचा, डेटाचा, नावाचा, केवायसीचा सगळा हिशोब एकदम जुळवावा लागतोय। आता काही लोकांचा अजून एक भारी घोळ झाला होता, ते म्हणत होते आपली कर्जमाफी झाली तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद होईल काय, कुणी म्हणत होतं पीएम किसानचे पैसे पण बंद होतील का। आता सोशल मीडियावर काय, कुणीतरी एक मेसेज टाकला की दुसरा त्याला अजून 2 ओळी लावून त्याला अजून वाढवतो, मग गावात पोहोचल्यावर बातमीचा वेगळाच आकार होतो। कुणी म्हणतं सगळं बंद, कुणी म्हणतं नाव काढणार, कुणी म्हणतं कर्जमाफी घेतली तर पुढचं काही भेटणार नाही। म्हणून या अफवेकडे शेतकऱ्यांचा जास्तच घोळ झालेला आहे। आता आधी कर्जमाफीचे पैसे उशिरा का पडतात ते बघा, 31 जुलै पर्यंत पैसे येतील असं सांगितलं जात होतं, नंतर 15 ऑगस्टची तारीख देण्यात आली, पण अजूनही 22 ऑगस्ट आला तरी सुद्धा खात्यावर पैसा येत नाही। यामागचं मोठं कारण म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम। राज्य सरकारने कर्जमाफीसाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आणि लाखो शेतकऱ्यांनी ई केवायसी पण पूर्ण केली। सुरुवातीला सांगितलं जात होतं, ज्यांची केवायसी पूर्ण त्यांच्या खात्यावर साधारणतः 48 तासात पैसे पडू शकतात। आता शेतकरी म्हणाला, 2 दिवस काय आपण थांबतो, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले तरी बऱ्याच लोकांच्या खात्यावर काहीच नाही। मग सगळ्यांनाच प्रश्न पडला, आता काय झालंय, शेतकऱ्यांचा तो सगळा डेटा आहे तो एकमेकांशी नीट जुळायला पाहिजे, नाव, आधार कार्ड, बँकेचं खातं, कर्ज खातं, केवायसी, बाकी माहिती आणि सगळं काही, आणि सरकारकडे पूर्ण डेटा वेळेवर नीट जमा झाला नाही।
काही ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम आले असं सांगण्यात आलंय. आता लाखो लोकांना पैसे टाकायचं बोललं तरी सुद्धा एक बटन दाबलं आणि सगळं काम पूर्ण झालं असं होत नाही. प्रत्येकाचे रेकॉर्ड जुळतायत का नाही हे बघावं लागतं. म्हणूनच सगळ्या खात्यावर एकदम पैसे टाकणं सरकारला शक्य झालं नाही. डेटा पूर्ण नीट झाला की पुढचं काम अतिशय वेगाने होईल. पण आता कान देऊ नये का? आज पैसा नाही म्हणून कर्जमाफी गेली, मंजुरी रद्द झाली, योजना बंद झाली असं उगाच मनाने ठरवू नका. ज्यांचं नाव कर्जमाफीच्या यादीत आहे आणि ज्यांनी बायोमेट्रिक पद्धतीने आधारचं व्हेरिफिकेशन म्हणजे ई-केवायसी पूर्ण केलेली आहे त्यांच्या खात्यावर पैसे टाकण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरू होईल. पण मध्ये काही तांत्रिक घोळ आल्यामुळे पैसे दिसायला उशीर होऊ शकतो. आता मग पैसा कधी येणार हाच तर सगळ्यांचा मोठा प्रश्न आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार 1 ते 2 दिवसात खात्यावर पैसे पडायला सुरुवात होऊ शकते. म्हणजे आज सकाळपासून मोबाईल पाहून कंटाळला असाल तर आता सगळं संपलं असं समजू नका. काम सुरू आहे पण टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे पैसा खात्यात जमा होत नाही. आता पुढची गोष्ट अतिशय महत्वाची. कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव आलंय का? जर आलं असेल तर बँकेत जाण्याचं काम पुढे ढकलू नका. बायोमेट्रिक पद्धतीने आधारचं व्हेरिफिकेशन करून घ्या, ई-केवायसी करून घ्या. कारण गावात बरेच जण काय करतात, यादी लागली, आपलं नाव दिसलं, मग म्हणाले आता आपलं सगळं काम झालं आणि घरी बसले. पण फक्त नाव दिसलं म्हणजे खात्यावर पैसे पडणारच असं नाही. ई-केवायसी बाकी असेल तर अडचण होऊ शकते. म्हणून नाव दिसलं की आनंद व्यक्त करा, पण दुसऱ्याच दिवशी केवायसीचा हिशोब सुद्धा पूर्ण करा. आता काही लोक म्हणतील आमचं नाव पहिल्या यादीत नाही, मग काय करायचं? तर बघा, इथे लगेच हातपाय गाळायची गरज नाही. पहिली कर्जमाफीची यादी साधारणतः 18 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत नाव नाही म्हणजे तुमचं सगळं संपलं असं होत नाही. अजून दुसरी यादी येणार आहे, पण मध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर मात्र उशीर लागू शकतो. नाव यादीत असेल तर केवायसी पूर्ण हवी. पहिल्या यादीत नाव नसेल तर दुसरी यादी अजून बाकी आहे आणि पैसे लवकरच खात्यात पडायला सुरुवात होऊ शकते असं सांगितलं जात आहे. आता नमो शेतकरीकडे वळूया. इथे एक वेगळी चर्चा गावभर सुरू झाली. कुणी बोलत होतं कर्जमाफी घेतली तर नमोचे पैसे बंद होतील, कुणी बोललं पीएम किसानचे पैसे बंद होतील, कुणी म्हणालं सरकार एकच फायदा देणार. आता एखादा शेतकरी एवढ्या वर्षापासून 2-2 हजार रुपयांच्या हप्त्याची वाट बघतो. त्याला कुणी म्हटलं पुढचा हप्ता बंद तर तो घाबरणारच. पण आता याबद्दल महत्वाचं स्पष्टीकरण सरकारने दिलंय. कर्जमाफीचा लाभ वेगळा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता वेगळा. म्हणजे तुमची कर्जमाफी झाली म्हणून नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद होणार नाही. ही गोष्ट डोक्यात पक्की ठेवा. ज्या 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत त्यांना सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळेल. म्हणजे कर्जमाफीचा पैसा घेतला म्हणून तुमचं नाव नमो मधून कापलं जाणार नाही. सोशल मीडियावर अफवा का पसरली तर कुणी कुणाला विचारलं नाही, मेसेज आला आणि पुढे पाठवला. मग कुणी म्हणायला लागलं हप्ता बंद झाला, कुणी बोललं नाव कमी झालं, कुणी बोललं पुढचे पीएम किसानचे पण बंद होतील. पण या बातम्यांवर उगाच विश्वास ठेवायचा नाही. कर्जमाफी आणि नमोचा असा थेट संबंध नाही. म्हणजे तुमची कर्जमाफी झाली तरी नमो शेतकरी योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार. हप्ता बंद होणार नाही आणि नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता खात्यावर टाकायचं काम पण सुरू झालंय. म्हणजे एका बाजूला कर्जमाफीचा पैसा आणि दुसऱ्या बाजूला नमोचा हप्ता, दोन्हींचं काम पुढे चाललंय. आता नमोचा हप्ता नेमका कोणत्या दिवशी येणार? आता नमोचा हप्ता टाकायची प्रक्रिया सुरू झालेली असून शेतकऱ्यांनी याकडे थोडं लक्ष द्यायला हवं. आता ई-केवायसीचा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. ई सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांनी गर्दी केलेली आहे. गावातल्या गावातून सगळे एकदम पोहोचतात. कुणाचा अंगठा लागतो, कुणाचा लागत नाही, कुणाचं काम अर्ध्यात थांबतं, कुणाला म्हणतात सर्व्हर बंद आहे, संध्याकाळी या. आता लाखो लोक एकाच वेळेला काम करत असतील तर सर्व्हरवर ताण येणारच. म्हणून एकदा काम नाही झालं तर सोडून देऊ नका, पुन्हा जा, पुन्हा करून बघा. आणि पहिल्या यादीत नाव नाही, कागदात घोळ आहे, नाव चुकलंय, केवायसी अडकली असं काही असेल तर दुसरी यादी सुद्धा सरकार जाहीर करणार आहे. एवढंच नाही, शेतकऱ्यांचे असे प्रश्न सोडवायला तहसील आणि जिल्हाधिकारी पातळीवर विशेष समित्या नेमलेल्या आहेत. म्हणजे कुणाचा कागदाचा घोळ, कुणाचं नाव चुकलं, कुणाला ई-केवायसीचं काम अडलं तर सरकारने मदतीची व्यवस्था केलेली आहे. आधी काय व्हायचं, कर्जमाफीचं काम पूर्ण झालेलं नसेल तर नवीन पीक कर्ज पण अडायचं. आता जुना कर्जाचा हिशोब सुटला नाही आणि इकडे नवीन हंगामदारात बियाणं घ्यायचं आहे, खतं घ्यायची आहेत, औषधं घ्यायचं आहे, डिझेल भरायचं आहे. पण बँक म्हणायची की आधी जुनं कर्ज मिटवा, मग शेतकरी कुठे जाणार? आता शासनाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेच्या आधारावर पुन्हा नवीन पीक कर्ज घेता येणार आहे आणि त्यासोबतच तात्काळ प्रमाणपत्र द्यायच्या सूचना पण आपल्या महाराष्ट्र सरकारने केलेल्या आहेत. म्हणजे जुन्या कर्जमाफीचा हिशोब सुरू असताना पुढच्या हंगामाचं कर्ज पूर्ण अडकून पडू नये असा सरकारचा प्रयत्न दिसतोय. आता सगळे मुद्दे एकदा अगदी सोपे करून सांगतो.
पहिलं काम म्हणजे व्हॉट्सअपवर कुणी काही टाकलं तर लगेच त्याला खरं समजू नका, कर्जमाफीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली की पैसे खात्यावर येतील. दुसरं म्हणजे कर्जमाफी झाली म्हणून नमोचा हप्ता बंद होणार नाही, कर्जमाफी मिळणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा नमोचे पैसे मिळतील. तिसरं म्हणजे नमोचा पुढचा हप्ता टाकायची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण आता फक्त सरकार पैसा टाकेल आणि आपण हातावर हात धरून बसायचं नाही, आपल्या बाजूचं काम पूर्ण पाहिजे. कर्जमाफीसाठी तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड पाहिजे, यादीत नाव असलं पाहिजे. बँकेत जाऊन केवायसी पूर्ण केलेली नसेल तर बँकेत जाऊन तात्काळ पूर्ण करा. फक्त नाव आहे म्हणून पैसा आपोआप पडेल असं होत नाही. नमो शेतकरीसाठी केवायसी पूर्ण असायला पाहिजे. आधार कार्ड बँक खात्यात लिंक असायला पाहिजे. फार्मर आयडी तयार असायला पाहिजे. म्हणजे बघा, ही 3-4 कामं लहान वाटतात पण पैसा आणण्याचा घोळ याच ठिकाणी होतो. तिकडून पैसा सुटला आणि इकडे तुमचं आधार लिंकच नसेल, मग पुन्हा बँकेत चक्रा माराव्या लागतात. आता बघा, एका बाजूला कर्जमाफीची प्रक्रिया आहे, दुसऱ्या बाजूला नमोचा हप्ता आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळण्याची अपेक्षा दिसत आहे. पण थोडा धीर ठेवायचा. कुणी म्हणालं आज रात्री पैसा येणार, कुणी बोललं उद्या पहाटे पैसे येतील. अशावर नाचायचं नाही. आपलं खातं तपासत राहायचं, कागदपत्र नीट ठेवायची. ज्यांचं नाव पहिल्या कर्जमाफीच्या यादीत आलं आहे त्यांनी बँकेत जाऊन बायोमेट्रिक आधार व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्या. ज्यांचं नाव नाही त्यांनी निराश व्हायचं नाही. दुसरी यादी येणार आहे आणि ज्यांना वाटत होतं कर्जमाफी घेतली की नमोचा हप्ता बंद, त्यांनी तो घोळ डोक्यातून काढून टाकावा. दोन्ही लाभ वेगळे आहेत असं आपल्या महाराष्ट्र सरकारने सांगितलंय. तर शेतकरी बांधवांनो, ही माहिती आपल्या गावातल्या दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा पोहोचवा. कुणी उगाच अफवा ऐकून घाबरलेला असेल तर त्याला पण सांगा, आधी आपली यादी, केवायसी, आधार लिंक आणि फार्मर आयडी बघा. अशाच कर्जमाफी, नमो शेतकरी, PM किसान आणि शेतकऱ्यांच्या पैशांच्या अपडेटसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.